नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. एक सबस्क्रायबर आहेत सुवर्णाजी म्हणून. त्यांची एक कमेंट होती की त्या 4 वर्ष स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहेत, पण त्यांना हवं तसं सक्सेस अजून मिळत नाही आहे. तर इथे मी हा प्रॉब्लेम ॲड्रेस करू इच्छिते आजच्या या डिस्कशनमध्ये. तर सुवर्णाताई, पहिले तर ॲक्चुअली खूप 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 कॉन्ग्रॅच्युलेशन्स की तुम्ही हे ॲक्सेप्ट करताय की अजूनही तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे. कारण की तुम्ही एक 99% लोकांमधले आहात की तुम्ही तुमचं फेल्युअर ॲक्सेप्ट करताय. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की लोकं फेल होतात आणि अनेक जणं त्यांच्या करिअरमध्ये, नॉट जस्ट की स्टॉक मार्केटमध्ये, पण प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या प्रयत्नामध्ये फेल होतात. पण त्यांना ॲक्सेप्टन्सच नसतो की जर का मी हे फेल्युअर फेस करतीये तर मी हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपण आपलं फेल्युअर ॲक्सेप्ट करत असतो. सो तुम्ही ऑलरेडी त्या पायरीवरती आहात असं मला वाटतं की तुम्ही यू हॅव ॲक्सेप्टेड इट. कारण की तुम्ही ते बोललात की मी अजूनही प्रॉफिटेबल ट्रेडर नाही आहे किंवा मी अजूनही स्ट्रगलिंग ट्रेडर आहे. आणि हे ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यातून बाहेर कसं यायचं. तर सिमिलर ज्या फेजमध्ये तुम्ही आत्ता आहात, काही वर्षांपूर्वी मी सुद्धा या सेम फेजमधून गेलेली आहे. आणि मला सुद्धा एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन यायचं की मी एवढा प्रयत्न करतेय, मी रोज काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय, पण ते काय आहे की ज्याच्यामुळे मला सक्सेस मिळत नाहीये, ती गोष्ट काय आहे. तर ती गोष्ट ना शोधावी लागते आणि ती पर्सन टू पर्सन वेगळी असू शकते. जसं की माझ्या केसमध्ये जेव्हा मी शोधत राहिले, तेव्हा मला कळलं की स्ट्रॅटेजी हॉपिंग हा माझा इश्यू होता. तर स्ट्रॅटेजी हॉपिंग म्हणजे काय, की मी 1-2 दिवस एक स्ट्रॅटेजीवरती काम करायचे. त्या स्ट्रॅटेजीनी मला भरपूर सारे स्टॉप लॉसेस द्यायला सुरुवात केली, की मग मी ती स्ट्रॅटेजी सोडून द्यायचे आणि मग दुसरी स्ट्रॅटेजीवरती काम करायला सुरुवात करायचे. सो असा प्रॉब्लेम काय आहे, तर त्या प्रॉब्लेमपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचण्यासाठी आपल्याला काय स्टेप घ्यायला पाहिजेत. तर जेव्हापासून आपण आपली जर्नी सुरू केली आहे, तर माझ्या पर्टिक्युलर केसमध्ये असं होतं समहाऊ की डे 1 पासनं जे मी ट्रेड प्लेस केलेले आहेत ते मी जर्नल केले होते. सो ते मी रिव्ह्यू करू शकत होते, ते मी बघू शकत होते आणि मी आत्ता ह्या सद्यस्थितीत कुठे उभी आहे ह्याची पूर्णतः क्लॅरिटी मला त्या जर्नलमुळे मिळत होती की मी निगेटिव्ह आहे तर मी किती निगेटिव्ह आहे आणि मला कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. तर जर का जर्नल नसेल, ठीक आहे, तर मी असं म्हणेन की तुम्ही तुमचे जे काही ब्रोकरचे अकाउंट आहेत तर त्यांचे स्टेटमेंट काढून एकदा चेक करा की तुम्ही निगेटिव्ह म्हणजे किती निगेटिव्ह आहात. ठीक आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे सगळे स्टेटमेंट काढून बघाल की ऑलरेडी तुमचा किती लॉस झालेला आहे स्टॉक मार्केटमध्ये, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली क्लॅरिटी येईल की तुम्ही सध्या कुठे उभे आहात. ठीक आहे, जर्नीमध्ये कुठे उभे आहात हे तुम्हाला लक्षात येईल. आता तो जो काही नंबर असेल, जो निगेटिव्ह नंबर असेल, तो निगेटिव्ह नंबर ना कुठेतरी एक्सेलमध्ये किंवा नोटबुकमध्ये लिहा. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे की तो लिहिल्यानंतर पुढे तुम्ही विचार करा की ह्यापैकी कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण मिस करतोय. एक म्हणजे आपण जे काही ट्रेडिंग करतोय ते आपण एका रूलनी ट्रेडिंग करतोय का, म्हणजे एकच सिस्टीम फॉलो करतोय का. ठीक आहे. जर तुम्ही मल्टिपल सिस्टीम फॉलो करत असाल आणि सारखं सारखं तुम्ही सिस्टीम हॉपिंग करत असाल की आज काहीतरी स्ट्रॅटेजी एक वेगळी केली, उद्या काहीतरी एक स्ट्रॅटेजी वेगळी केली, तर सक्सेसपर्यंत तुम्ही कधी पोहोचू नाही शकणार. सो त्याच्यामुळे जर तुम्ही मल्टिपल स्ट्रॅटेजी फॉलो करताय किंवा कदाचित असंही असू शकतं की कुठलीही स्ट्रॅटेजीच नाहीये. ठीक आहे. म्हणजे आज मला वाटतंय म्हणून मी एखादा ट्रेड प्लेस करतेय, कारण की मोस्ट ऑफ द ट्रेडर अशी जर्नी खूप काळासाठी ऍक्च्युली त्यांची चालू असते की मला वाटतंय इथे मला लॉंग करायला पाहिजे म्हणून मी लॉंग करते आणि मला वाटतं इथे शॉर्ट करायला पाहिजे म्हणून मी शॉर्ट करते. तर वाटतंय हा जो सिनारिओ आहे ना, हा पूर्णतः आपल्या ट्रेडिंग जर्नीमधून बाहेर गेला पाहिजे आणि माझ्या सेटअपमध्ये आहे का, जिथे मी लॉंग करतेय तो एंट्री पॉइंट माझ्या सेटअपमध्ये आहे का आणि जिथे मी शॉर्ट करतेय तो एंट्री पॉइंट माझ्या जर्नीमध्ये आहे का, हे पूर्णतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही पहिले तर तुम्ही किती निगेटिव्ह आहात तर ती क्लॅरिटी घ्या. पहिलं
गोष्ट आहे ऍक्सेप्टन्स, जी ऑलरेडी मला असं वाटते तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही कमेंट लिहिलीत, तर त्या हिमतीला मी जरूर दाद देते. ठीक आहे, खूप कमी लोक हे ऍक्सेप्ट करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे क्लॅरिटी हवी. जर मी निगेटिव्ह आहे तर मी किती निगेटिव्ह आहे, आणि तो जो नंबर आहे तो तुम्ही फाइंड आउट करा. जर आतापर्यंत तुम्ही सुद्धा जर्नल मेंटेन केलेला असेल तर तो नंबर नक्की तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मग माझं चुकतंय काय हे मला बघायला पाहिजे, बरोबर आहे. सो चुकतंय काय मध्ये काय काय असू शकतं, म्हणजे काय काय गोष्टी आहेत की ज्या मला पडताळून बघायला हव्यात. तर एक म्हणजे की माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे का, एकच एक स्ट्रॅटेजी, आणि त्या स्ट्रॅटेजीचे रूल्स मी फॉलो करतेय का. दुसरं म्हणजे माझ्याकडे लॉस ऍक्सेप्टन्स आहे का. जर का माझ्याकडे स्ट्रॅटेजीचा एंट्री पॉइंट आहे, म्हणजे मला एंटर करण्याचं ज्ञान आहे, पण माझे एक्झिट पॉइंट जर परफेक्ट नसतील, ठीक आहे, म्हणजे जर का माझा SL इन प्लेस नसेल, माझे टार्गेट्स इन प्लेस नसतील, दॅट मीन्स हे स्ट्रॅटेजीशीच रिलेटेड झाले की मी प्रॉपर एक सेट ऑफ रूल्स फॉलो करत नाहीये माझ्या एंट्री एक्झिटसाठी, तर ते एक कारण असू शकतं की आपण सक्सेसफुल होत नाहीये बरेच काळासाठी. त्याच्यानंतर दुसरी काय गोष्ट असू शकते, तर दुसरी ही गोष्ट असू शकते की तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करताय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लॉस ऍक्सेप्टेड नाहीये, आणि जर का तुम्हाला लॉसी डे दिसला तर ते लॉस कव्हर करण्यासाठी, ठीक आहे, तर ओव्हर ट्रेडिंग लॉस कव्हर करण्यासाठी सुद्धा केलं जातं, आणि कधी कधी प्रॉफिट खूप कमी झालंय आणि त्या प्रॉफिटला मला अजून वाढवायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा मी ओव्हर ट्रेडिंग करत राहते. ठीक आहे. अगेन, ओव्हर ट्रेडिंग हा पार्ट पूर्णतः कमी करायला हवा असेल तर तुमच्या स्ट्रॅटेजीच्या रूल्समध्ये तुम्ही लिहा की तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा तुमच्या जे काही वीकलीचा स्पॅन असेल किंवा मंथलीचा स्पॅन असेल, तर त्या पर्टिक्युलर ड्युरेशनमध्ये तुम्ही मॅक्सिमम किती ट्रेड्स प्लेस करणार आहात. आणि एकदा का हे रूल तुम्ही डिसाईड केले की त्या रूलला स्ट्रिक्टली फॉलो करायचं, कारण की ते रूल्सच ऍक्च्युली तो डिसिप्लिन जो आहे ना, की तुम्ही रूल्स लिहिताय रोजचे, नॉट रोजचे, ऍक्च्युली रूल तुमचे लिहिलेले आहेत, आणि कन्सिस्टंटली तुम्ही ते सेम रूल्स जर का फॉलो करताय स्ट्रॅटेजीचे, आणि हाऊ कन्सिस्टंटली यू आर डुईंग दॅट, आणि हाऊ डिसिप्लिन यू आर, ठीक आहे, इन टू एंड, तर ते तुमचं सक्सेस डिफाईन करतं नेहमी. ना की कुठली स्ट्रॅटेजी, कुठली मॅजिक इंडिकेटर नाहीये, कुठलं मॅजिक स्ट्रॅटेजी नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा आपण SL आणि टार्गेट, त्याच्यानंतर मॅक्स ट्रेड्स, म्हणजे इंट्राडे ट्रेडर असाल तर मॅक्स ट्रेड्स पर डे असं एक फॅक्टर असतो जो आपण स्ट्रॅटेजीमध्ये डिसाईड करायचा असतो. सो तो एक भाग आहे इम्पॉर्टंट. जर ओव्हर ट्रेडिंग करत असाल तर तिथे तुम्ही ते कट शॉर्ट करू शकता. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट असते की तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करताय, ठीक आहे, सो मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आज मी एक इन्स्ट्रुमेंट ट्रेड केलं, उद्या मी काहीतरी वेगळं ट्रेड केलं, म्हणजे आज मी जर ऑप्शन्समध्ये ट्रेड केलं, उद्या मी कॅश इक्विटीमध्ये ट्रेड केलं. सो इन्स्ट्रुमेंट हॉपिंग हा सुद्धा एक प्रकार असतो. तर जर अजूनही प्रॉफिटेबल नाही आहात अशा स्टेटमध्ये असाल तर एकच एक इन्स्ट्रुमेंट फिक्स करा. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण निगेटिव्ह आहोत ना आपल्या जर्नीमध्ये, तेव्हा नेहमी कॅश इक्विटी हे खूप चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे. माझी जर का तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी स्विंग स्ट्रॅटेजी फॉर कॅश इक्विटी मार्केट, आणि तुम्ही बघू शकता की ती स्विंग स्ट्रॅटेजी विथ कॅश इक्विटी सुद्धा तुम्हाला खूप चांगला ROI कमवून देऊ शकते. सो हे सगळे मिथ आहेत की जर का तुम्ही F&O करताय तर त्या सिनारिओमध्येच तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह ROI मिळू शकतो, तर असं काही नाही आहे. तुम्ही पहिले कॅश इक्विटीमध्येच प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्ही पूर्णतः स्वतःला प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे कॅश इक्विटी मार्केटमध्येच ट्रेड करून, आणि त्याच्यानंतरच तुम्ही F&O मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकता. कारण की F&O मार्केटमध्ये तुम्हाला रिवॉर्ड जसे जास्त मिळतात तसे रिस्क सुद्धा जास्त असते. ठीक आहे, आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स समवॉट थोडेसे ऍडव्हान्स आहेत, त्याचं एक्झिक्युशन सुद्धा ऍडव्हान्स आहे. सो त्याच्यामुळे महत्वाचं असं आहे की कॅश इक्विटी मार्केट मध्ये ट्रेड करताय का. जर का आत्ता तुम्ही F&O करताय किंवा काहीतरी अजून कॉम्प्लेक्स इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही ट्रेड करताय, कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजीज ट्रेड करताय, तर ते ट्रेड करणं योग्य नाही, कारण की तिथे एक्झिक्युशन लेवलला प्रॉब्लेम्स येत असावेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही रिस्क किती घेताय. लेट्स से कॅपिटल किती आहे त्याच्यावरनं माझं ठरेल की रिस्क किती घेताय. लेट्स से जर तुमचं 1 लाख रुपीजचं कॅपिटल आहे बेस कॅपिटल, तर
1% पेक्षा जास्त रिस्क एका ट्रेडमध्ये घेता कामा नये. सो हा प्रो ट्रेडरचा रूल आहे की 1% ऑफ टोटल कॅपिटल शुड बी युअर मॅक्स रिस्क पर ट्रेड. ठीक आहे, आणि हा गोल्डन रूल आहे प्रॉफिटेबल बनण्याचा. ठीक आहे, तर तिथे तुम्ही बघा की तुमची रिस्क किती आहे पर ट्रेड. त्याच्यानंतरचा भाग असा येतो की तुम्ही रिवॉर्ड किती घेताय. सो जेव्हा तुमची रिस्क ही 1% ची आहे आणि अजूनही आपल्याला मोठी जर्नी पुढे जायचंय, मोठा पल्ला गाठायचा आहे, सो तुम्ही जर का मार्केट तुम्हाला काहीतरी देऊ करताय तर 1:2 रिस्क रिवॉर्ड घेऊन, म्हणजे जर 100 रुपयाची रिस्क आहे आणि मला 200 रुपये जर मार्केट त्या ट्रेडमध्ये देत आहे, तर मी ते 200 रुपये घेऊन बाहेर पडता मला आलं पाहिजे. मला ती होप नाही ठेवून चालणार की बाबा हा इथून पुढे गेलं तर, किंवा मी अजून कसं काय मॅक्सिमाइज करू शकते. सो पहिले काही ट्रेड्स, ओके, त्याला ट्रेडिंग सायकल असं नाव आहे. सो 30 ट्रेड ह्या सगळ्या सिस्टीम, म्हणजे एकच सिस्टीम फॉलो करून, एकच एंट्री आणि एक्झिटचे रूल्स फॉलो करून, एकच इन्स्ट्रुमेंट फॉलो करून हे 30 ट्रेडचं सायकल तुम्हाला पूर्ण करायचंय. आणि हे स्वतःला असलेलं चॅलेंज आहे आणि इट इज द बेसिक पार्ट टुवर्ड्स प्रॉफिटेबल जर्नी ऑफ अ ट्रेडर. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा पाथ तुम्ही चालायला सुरुवात करा आणि जे काही तुम्ही ट्रेड्स प्लेस कराल ह्या पुढे, तर ते ट्रेड्स तुम्हाला जर्नल करायचे. सो जर तुम्ही माझा स्विंग स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सॅम्पल जर्नल दिसेल की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला लिहायच्यात. पण ऍडिशन टू दॅट तुम्ही तिथे स्वतःचे कमेंट सुद्धा लिहू शकता पर ट्रेड, की सायकोलॉजिकली मी काय स्ट्रगल केलंय हा ट्रेड प्लेस करताना, किंवा माझी सायकोलॉजी काय होती इथे एंट्री करताना, इथे एक्झिट करताना. आणि अगेन जर तुम्हाला शक्य असेल तर जे ट्रेड तुम्ही प्लेस करताय त्या ट्रेडचा जर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवलात आणि एक फोल्डर मेंटेन केलात आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये डे वाईज आणि ट्रेड वाईज जर तुम्ही स्क्रीनशॉट मेंटेन केलेत आणि त्या फाईलचं नाव तुम्ही जर्नलमध्ये दिलं त्या ट्रेडच्या रोसाठी, तर ते खूप हेल्पफुल राहतं. कारण की त्याच्यातून तुमचं पुढे अनालिसिस बिल्ड होतं आणि ते तुम्हाला एक कॉन्फिडन्स बूस्ट करायला नक्की खूप उपयोगी आहे. सो मला असं म्हणायचंय की आपल्याला हारून चालणार नाही. आपण अजूनही स्ट्रगल करतोय, म्हणजे अजूनही आपण ती जर्नी मध्ये ते आहोत आणि ते खूप महत्वाचं आहे. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती जर आपण लक्ष दिलं तर आपण नक्की चुकतोय कुठे, किंवा काय तो प्रॉब्लेम आहे, काय ती गोष्ट आहे, ती आपल्याला सापडायला नक्की मदत होते. ठीक आहे, सो मला असं वाटतंय की तुम्हाला हे सगळे पॉइंटर्स मिळाले असतील की तुम्हाला काय काय गोष्टी चेक करायच्यात. आणि इथे आवर्जून मी एक गोष्ट सांगू इच्छिते, म्हणजे जी माझ्यासोबत व्हायची जेव्हा मी लॉस करायचे, तर मला असं वाटायचं की मी फक्त रिझन्स द्यायचे की अरे म्हणजे मला घरामध्ये काहीतरी बेल वाजली, मला काहीतरी कुकिंगसाठी मला किचनमध्ये जायला लागलं आणि दॅट्स वाय आय मेड दिस लॉस, किंवा काहीही की बाबा मी बाहेर गावी गेले होते 7-8 दिवस आणि 7-8 दिवस तर मला खूप चांगले ट्रेड मिळाले, पण मी नव्हतेच ना सिस्टीमच्या समोर, त्याच्यामुळे तो माझा लॉस झाला. सो हे सगळे रिझन्स आहेत जे फक्त आपण आपल्या मनाला काहीतरी छान वाटावं की मी काहीतरी लॉस करतेय किंवा मी काहीतरी बरोबर नाही करत आहे ना, म्हणून आपणच आपल्या मनाला उगाच असं हे करून ठेवतो की बाबा हे रिझन्स आहेत त्याच्यामुळे मी लॉस करते. सो एक लक्षात घ्या, कारण की माझ्यासाठी हा खूप वेगळा फेज होता की किंवा माझ्या काही पर्सनल गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मला लक्ष देण्यासाठी माझं ट्रेडिंगचं टाइम हॅम्पर होत आहे. तर मला त्यावेळेला मी एकदा लक्षात घेतलं की अरे मी किती दिवस स्वतःलाच हे रिझन्स सांगणार आहे की हे असं असं आहे म्हणून असं असं आहे. आणि जर मी हे रिझन्सच देत बसले तर इट इज लाईक अ सायकल ओनली, आणि ते फक्त तसंच राहील आणि मी फक्त तिथेच राहीन, तिथून मला इम्प्रूव्हमेंट होणार नाहीये. सो ज्या सिच्युएशन्समध्ये आपण असतो ना, त्या जसं आपल्याला आपण कुठे आहोत, आपण लॉस मेकिंग आहोत, आपण स्ट्रगलिंग आहोत, आपण प्रॉफिट मेकिंग आहोत का आपण कन्सिस्टंट आहोत, ही जशी आपल्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे, तसं आपल्या आजूबाजूची जी सिच्युएशन आहे ना आपल्या घरातली किंवा जिथे आपण ट्रेडिंगसाठी बसतो आणि आपलं जे पर्सनल ऍक्च्युली लाईफ आहे त्याची पूर्णतः क्लॅरिटी आणि त्याचा पूर्ण ऍक्सेप्टन्स असणं फार गरजेचं आहे. जेव्हा मला हे रिअलाइज झालं की मी स्वतः जे काही सिच्युएशन्स आहेत ते राईड करूनच मला ट्रेडिंग करायचंय, सो इट इज अ
पार्ट ऑफ माय लाईफ, इट इज अ पार्ट ऑफ माय करिअर, की मला ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत माझ्यासोबत. मी घरात आहे तर मला मध्ये मध्ये काही ऑब्स्टॅकल्स येणार आहेत, काही काही डिस्टर्बन्सेस येणार आहेत. त्याच्यानंतर काही जर सणवार आले तर त्यावेळेला मला ब्रेक घेणं हे गरजेचं आहे. पण मला ह्या सगळ्या गोष्टींवरती राईड करूनच मला पुढे जायचंय, कारण की हा माझ्या जर्नीचा भाग आहे. ठीक आहे. आणि इन्स्टेड ऑफ थिंकिंग की मला हे प्रॉब्लेम्स आहेत, मला हे लोक येतात म्हणून काही इश्यूज आहेत, असं थिंकिंग करण्यापेक्षा मी पूर्णतः माझा थिंक टँक मग माझा बदलला, की मी हा विचार केला की माझ्या जर्नीला कोण कोण सपोर्ट करतंय. ठीक आहे. तर एखादी व्यक्ती जर मला काहीतरी हेल्प करते, म्हणजे अगदी घरातली मेड सुद्धा असेल, जर ती माझ्या घरात येऊन काम करते तर शी इज सपोर्टिंग माय जर्नी. जर ती आज ते करते म्हणून मी आज हे करू शकते. जर माझे हस्बंड बाहेर जाऊन काम करतायत, त्यांचं फिक्स इन्कम आहे आणि माझ्यावरती कुठलीही जबाबदारी नाहीये फायनान्शियल, तर ह्याचा अर्थ ही इज सपोर्टिंग मी. सो अप्रिशिएट दॅट. ज्या ज्या गोष्टी, जी व्यक्ती, ज्या ज्या सिच्युएशन्स तुम्हाला सपोर्ट करतात ना, आता जसं की माझी मुलगी, की बाबा असे तुमच्या लाईफमध्ये सुद्धा काही व्यक्ती असतील, काही सिच्युएशन्स असतील. ठीक आहे. आता हे जे काही मशीन्स असतात, हे जे काही सिस्टीम्स असतात, सॉफ्टवेअर असतात, हे सगळे सपोर्टिव्ह आहेत. तुम्ही फक्त असा विचार करा की जर का ह्यांनी आपल्याला सपोर्ट देणं बंद केलं, माझ्या घरातलं इंटरनेट चालणं बंद झालं, तर मी खरोखर जे काही करू शकते ते करू शकते का? नाही करू शकत. सो ग्रॅटिट्यूड सुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जेव्हा जेव्हा लोक तुम्हाला सपोर्ट करतात, सिस्टीम्स तुम्हाला सपोर्ट करतात आणि आजूबाजूचं ऍक्च्युली पूर्ण एनर्जी तुम्हाला सपोर्ट करते. ठीक आहे. तर ह्याविषयी तुम्ही ग्रॅटिट्यूड बाळगा आणि शक्य असेल तर ह्याच्यावरती विचार करा. लिहिणं शक्य असेल तर लिहा की काय काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सपोर्ट करतात. सो जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह लिहाल आणि जेवढं तुम्ही जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम पर्यंत जाऊन त्याच्यावरती सोल्युशन फाइंडिंग सुरू कराल, तेवढी तुमची जर्नी बूस्ट व्हायला सुरुवात होते असं मला वाटतं. सो मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला कमेंट करून नक्की कळवा जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर नक्की द्या. थँक्यू सो मच अँड बाय.